गुड मॉर्निंग. घामाची अंघोळ झाली, फ्रेश घेऊन झालं, न्यूट्रिशन घेऊन झाले, शेक घेऊन झालंय आणि आता सेकंड बॅच पण चालू आहे. माझी फर्स्ट बॅच संपलेली आहे. भरपूर जण आपल्या ग्रुपमध्ये आहेत, त्यांना मी माझा परिचय करून देते. माझं नाव सौ कल्पना रामराव जाधव. मी सेनगाव येथून आहे. बाय प्रोफेशन ग्रामपंचायत अधिकारी आहे. गेले 3 वर्ष झाले मी आपल्या वेलनेस फॅमिलीमध्ये जॉईन आहे. जसं की तुम्ही जॉईन आहात आणि आरोग्य घेण्यासाठी प्रयत्न करतायत, तसं मी 3 वर्षाखाली प्रयत्न केले होते आणि तब्बल 25 किलो वजन कमी केलंय मी माझं स्वतःचं. मला भरपूर डिसऑर्डर होत्या. हा पूर्ण हात उखळलेला होता जॉईंटमधून. त्याच्यानंतर कमरेत गॅप होता, गुडघ्यात मला डॉक्टरांनी इंजेक्शन घ्यायला सांगितले होते, कमरेला 2-3 बेल्ट होते माझ्याकडे. हात तर पूर्ण हा उखळलेला होता. मला डॉक्टरांनी इंजेक्शन शिवाय पर्यायच नाही म्हटलं होतं. नांदेडचा दवाखाना केला, हिंगोलीचा केला, वाशिमचा केला, इथचा सेनगावचाही केला, त्याच्यानंतर अकोल्याचाही केला. आता नाव नाही घेत मी. सगळे स्पेशलिस्ट दवाखाने केले होते. पण जसं मी वेलनेसमध्ये आली, माझे पूर्ण डिसऑर्डर कमी झाले. मला जॉईंटचे जे काही प्रॉब्लेम होते ते पूर्ण कमी झाले. आता माझं वर्कआउट तर तुम्ही बघता है की नाही, छान आहे ना, आवडते ना तुम्हाला. तर जबरदस्त वर्कआउट करते. अजिबात माझी कंबरही दुखत नाही, हातही दुखत नाही आणि टोंगण्यालाही प्रॉब्लेम नाही आहे. आणि मी 25 किलो वजनही कमी केलं. त्याबरोबर मला जे डिसऑर्डर होते, हिमोग्लोबिन कमी होणं, वारंवार बिमार पडणं, काळे नख होणं किंवा मग माझे नख कुरतडायचे, हे सगळे डिसऑर्डर माझे पूर्ण कमी झाले. मला त्वचेचे पण खूप सारे प्रॉब्लेम होते. मला स्किनला थोडंसं प्रॉब्लेम व्हायचा, पुरळे यायचे माझ्या चेहऱ्यावर, त्याच्यानंतर काळे डाग वगैरे यायचे, त्याच्यानंतर मस वगैरे राहायचे. तर ते पूर्ण कमी झालेत आणि आता मी हेल्दी हॅपी राहते. मी नाही तर माझे मुलंही माझ्यासोबत वर्कआउट करतात, न्यूट्रिशन घेतात, सरही आहे, त्यांचाही जबरदस्त रिझल्ट आहे. टाचेचं हाड वाढलेलं होतं, मनगटाला फ्रॅक्चर झालेलं होतं, त्याच्यानंतर त्यांनाही भरपूर डिसऑर्डर होते आणि ॲसिडिटीचा पण प्रॉब्लेम होता सरांना. सरांनी 14 किलो वजन कमी केलंय. म्हणजे एवढं सांगायचं आहे मला की मी तर वर्कआउट करते, पण माझी ऑल फॅमिली वर्कआउट करते आणि न्यूट्रिशन पण घेत आहेत. तर मला हे सांगायचं आहे की तुम्ही वर्कआउट जर करत असाल तर न्यूट्रिशन घ्या. विदाऊट न्यूट्रिशनचं वर्कआउट करू नका जास्त दिवस. कारण काय होते, आधीच आपल्याला डिसऑर्डर असतात, गुडघ्यामध्ये गॅप असतो किंवा कंबर दुखत असते किंवा इतर काही प्रॉब्लेम असतात, वजन वाढलेलं असते किंवा अजून काहीतरी. आणि जेव्हा आपण वर्कआउट करतो तर वर्कआउटमधून आपण घाम जातो आपला, म्हणजे आपले टॉक्झिन बाहेर पडतात. तर टॉक्झिन बरोबर आपले गुड न्यूट्रिशन, विटॅमिन, मिनरल्स शरीरात बाहेर पडतात. तर ते रिकवर करण्यासाठी आपल्याला न्यूट्रिशन मदत करते. त्यामुळे जर तुम्ही जास्त दिवस वर्कआउट करत असाल आणि न्यूट्रिशन घेत नसाल तर तुम्हाला समोर जाऊन भविष्यात प्रॉब्लेम होऊ शकतो. तुम्हाला जॉईंटला प्रॉब्लेम होऊ शकतो, ग्लुकोसमाइन कमी होऊ शकतं, तुमच्या गाद्या फाटू शकतात किंवा तुमचं हिमोग्लोबिन कमी होऊ शकतं, तुमचे मसल्स लॉस होऊ शकतात, स्किन डल होऊ शकते, डोळ्याखाली काळे वर्तुळे होऊ शकतात, केस गळू शकतात किंवा अजूनही भरपूर प्रॉब्लेम आहेत जे की तुम्ही जर न्यूट्रिशन घेतलं नाहीत तर हे तुम्हाला भविष्यात होऊ शकतात. रक्त कमी होऊ शकते, तुम्ही बिमार पडू शकता. मग एवढं सारं जर आपण विचार करा, वर्कआउट करतोय आणि जर न्यूट्रिशन घेत नाही तर विदाऊट न्यूट्रिशनचं तुम्ही वर्कआउट जास्त दिवस करू नका. आणि अजून एक मला सांगायचं आहे की स्वतःवर खर्च करा. आपल्याकडे सगळं काही आहे, गाडी आहे, बंगला आहे, महागाचा मोबाईल आहे, छान छान कपडे आहेत, खूप सारा आपण स्वतःवर खर्च करतो आणि खायची वेळ आली की मात्र म्हणतो नाही. तर आधी शरीरावर आतून खर्च करा. जे शरीराला मिनरल्स, विटॅमिन्स लागतात, जे काही शरीराची नीड आहे, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, त्याच्यानंतर ऑक्सिजन लेवल जे शुद्ध हवेत जायला पाहिजे आपण, त्याच्यानंतर आपला माइंड फ्रेश राहण्यासाठी माइंड वर्कआउट, बॉडीसाठी बॉडीचं वर्कआउट, रिलॅक्सेशन, शांतता, आनंद, झोप, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या शरीराला आवश्यक येतात. तर ह्या सगळ्यावर तुम्ही खर्च करा. स्वतः न्यूट्रिशन घ्या, स्वतः जबरदस्त रिझल्ट काढा आणि आनंदी राहा. ओके, टाटा, बाय बाय.